नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे पनीरची पावभाजी। त्यासाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत। इथे 3 बटाटे कापून घेतलेले आहेत मोठे, ही शिमला मिरची घेतलेली आहे, हे गाजर घेतलेलं आहे थोडं, आणि हे बीट आहे, आणि हे पनीर घेतलं आहे। आता आपण या कुकरमध्ये या सगळ्या भाज्या शिजायला टाकणार आहोत। हे सगळं बीट, बटाटे हे सगळं या कुकरमध्ये टाकून घ्यायचं। आणि 1-2-3 शिट्ट्या करून ही भाजी शिजवून घ्यायची। याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि या भाज्या आपण आता शिजवून घेऊया। आता 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या, म्हणजे या भाज्या चांगल्या शिजतील। आता या भाज्या शिजलेल्या आहेत, आपण त्यांना चांगलं बारीक करून घेऊया। आता आपण या सगळ्या भाज्या अशा बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण या सगळ्या भाज्या एकजीव करून घेतलेल्या आहेत। त्यांना चांगलं स्मॅश करायचं आणि असं एकदम एकजीव करून घ्यायचं। हे बघा, हे असं दिसलं पाहिजे। आता आपण भाजी करायला घेऊया। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता ही कढई गरम झालेली आहे, आपण आता त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया। बटर टाकायचं याच्यामध्ये, नंतर थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे बटर करपणार नाही। आता बटर वितळलेलं आहे, आपण याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकूया। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्यांना चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे। आता हे सगळं आता परतून घेऊया चांगलं। हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा। आता हा कांदा चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकूया। लसूण आहे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती आता याच्यामध्ये मिक्स करायची। आता याच्यामध्ये आपण हे 2 टमाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचे। आणि आता हे टमाटे पूर्ण याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचे। हा टमाटे पूर्ण शिजले पाहिजे। आता हे कांदा टमाटा चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकूया। 1-2 चमचे पावभाजी मसाला टाकायचा। हे मिक्स करून घ्यायचा। पावभाजी मसाला थोडा जास्त टाकला तरी चालेल। नंतर इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे, हे सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं। इथे मी 3 चमचे लाल तिखट टाकणार आहे, कारण भाज्या जास्त आहेत। आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस जरासा बारीक करायचा, म्हणजे हे करपणार नाही। आता हे मसाले चांगले परतलेले आहेत, तेल सुटलं नाही भाजीला। आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून द्यायच्या। सगळं याच्यामध्ये असं मिक्स करायचं। मीठ टाकल्यामुळे या भाजीला चांगलं मिळालं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। पनीर मी कुस्करून घेतलेलं आहे। आता हे पनीर आपण याच्यामध्ये मिक्स करू। आता आपण हे सगळं पनीर आणि या भाज्या चांगलं मिक्स करून घेऊया। सगळं एकजीव झालं पाहिजे, पनीर पूर्ण मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये। आता या भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत आपण। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। थोडंसं पाणी टाकून परत असं मिक्स करून घ्यायचं। आपण याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे। सुरुवातीला थोडं मीठ टाकलं होतं, परत थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये, मिक्स करायचं। आता 10 मिनिटासाठी आपण भाजी झाकून घेऊया। 10 मिनिटांमध्ये आपली पावभाजी खाण्यासाठी तयार होईल। आता 10 मिनिट झालेले आहेत, बघूया ही भाजी कशी झाली आहे। ही भाजी चांगली शिजलेली आहे, चांगली झालेली आहे भाजी। आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे, एक अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळायचा, म्हणजे चव चांगली लागते। कोथिंबीर टाकायची, भरपूर कोथिंबीर टाकायची, म्हणजे चांगलं लागतं ते। आता याच्यामध्ये आपण
बटर टाकायचं, हे बटर टाकायचं, त्याच्यामुळे आपली पावभाजी एकदम चवीला छान लागेल. आता आपली ही पनीरची पावभाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. आता आपण मसाला पाव बनवून घेऊया. त्यासाठी मी या तव्यामध्ये हे बटर टाकत आहे थोडं. आता हे बटर वितळलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण जे पावभाजी बनवली होती ते थोडासा मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा. हे मिक्स करायचं आणि याच्यामध्ये हे जे पाव आहेत हे याच्यामध्ये असे लावून द्यायचं पावाला. हे सगळं असं दोन्ही बाजूने हे पाव आपण चांगले या बटरमध्ये परतून घ्यायचे. अशा प्रकारे आपले हे पावभाजी खाण्यासाठी हे मसाला पाव तयार झालेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.